अजित पवारांच्या कार्यालयाकडनं लाडक्या बहिणींना आभार मानणारे खास मेसेजेस. लाभ आणि बळ देण्यासाठी काम करत राहीन अशा आशयाचा मेसेज. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरनं हटवल्यानंतर राडा. इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत फैयाजच्या समर्थकांचा गोंधळ. राजकारणामध्ये आपल्याला मिळालेली पदं आयुष्यभरासाठी नसतात, त्यात बदल होतच असतात. इतकं नाराज होणं गरजेचं नव्हतं. पत्रकार परिषदेतल्या गोंधळानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. रामगिरी महाराजांच्या अडचणींमध्ये वाढ. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम संघटनांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाची कोर्टात धाव. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत दाखल केली हेबियस कॉर्पस याचिका. मंकीपॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी. विमानतळं आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याच्या सूचना. बीडच्या माजलगावमधल्या मंगलनाथ मंदिरात महादेवाला मोत्यांची आरास. तिसऱ्या श्रावणी सोमवार असल्या कारणामुळे मोत्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4 खलाशांपैकी 3घांचा आसरा समुद्रात बुडून मृत्यू. उर्वरित एका खलाशानं पोहत किनारा गाठला. दगडाला धडकून बोट उलटल्यानं घडली दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.